हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या सोमवार 15 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये चक्क नुपूर सुमती इव्हेंटची मालकीन बनली आणि मालकीन बनून तिने सागरिकाचं केबिन बळकावलं. एवढंच नाही तर चक्क तायडीला आपल्या कंपनीची एक साधी एम्प्लॉई बनवलं. त्यानंतर तायडीचा असा छळ केला म्हणजे आजपर्यंत तायडीने नुपूरला जेवढा त्रास दिलाय त्या सगळ्या त्रासाचा वचपा नुपूरने काढला. तायडीचा अपमान केला, मग तायडीला धक्के मारून कंपनीतून हाकलून लावलं. तायडी मल्हारला विनवण्या करत होती, मल्हार माझं ऐकून घे, मी काही केलेलं नाहीये, पण तू चक्क या कंपनीत घोटाळा केलाय, आता तुला या कंपनीत जागा नाही असं म्हणून नुपूरने तायडीला हाताला धरून कंपनी बाहेर काढलंय. तायडीची अवस्था अतिशय बिकट करून टाकली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच जिया मल्हार आणि नुपूरला सांगते, चला उचलून घेण्याचा कार्यक्रमसुद्धा करा. मल्हार तर खुश होतो, पण नुपूर म्हणते, नाही ग जिया, असं काही नाही. जिया त्यांना समजावून सांगते, अगं वहिनी, यासाठी नको म्हणू नकोस, कारण असे मोमेंट आहे ना आयुष्यात परत परत येत नाही, त्यामुळे चल बरं ब्रो, घे तिला उचलून. नुपूर नकार देत असते तर आशा म्हणते, ए नुपूर, आता नकार देऊ नको बरं का, होऊन जाऊ दे. नुपूर काही बोलणार इतक्यात मल्हार हा नुपूरला उचलतो आणि नुपूरला मोठा धक्काच बसतो. आशा, जिया सगळे खूप खुश होतात. मल्हार हा नुपूरला हातात घेऊन या मस्त पायघड्यांवरून पुढे पुढे चालत असतो. मल्हार खूप खुश असतो. नुपूर त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असते की याने हे काय केलंय. आणि तेवढ्यात तायडीची आई गायत्री तेथे येते आणि या दोघांना असं पाहून खूप खुश होते आणि म्हणते, अगं बाई, तुम्ही दोघे तर एकदम पिक्चरमधले हिरो हिरोईन दिसताय, खूप छान. मला तर असं वाटतं की आता आपण पार्टी करायला पाहिजे. रिसेप्शनला केली होती ना अगदी तशीच पार्टी. जिया म्हणते, हो हो, नक्की करू. सगळे खूप खुश होतात आणि मग मल्हार हा नुपूरला पुढे घेऊन जाणार. इतक्यात गायत्री म्हणते, आपण आहे ना एकदम जंगी पार्टी करूया बरं का. आता नुपूर ही मल्हारच्या रूममध्येच राहणार ना? तर जिया म्हणते, नाही नाही, मल्हारचे नाही, त्या दोघांच्या रूममध्ये राहणार. मल्हार खुश होतो तर नुपूर मात्र लाजते आणि मग मल्हार आणि नुपूर तसेच त्यांच्या रूमजवळ येतात. मल्हार नुपूरला खाली उतरवतो आणि जिया चक्क दरवाजात उभी राहते, वाट अडवते आणि म्हणते, वहिनी, लग्नाच्या वेळेस मला वाट नाही अडवता आली, पण मी आत्ता वाट अडवणार आहे. मी तुला काय बाहेर जाऊ देत नाही आणि मी तुझी सिस्टर इन लॉ आहे ना, आता तुला माझी विश पूर्ण करावीच लागेल. तर आशा म्हणते, अगं जिया, आता तरी ननंद म्हण. जिया म्हणते, हो तेच ते. आणि वहिनी, तुला माझी विश पूर्ण करावी लागेल बरं का. मी जे मागेल, कितीही महाग असो, कितीही भारी असो, तुला कितीही आवडीचं असो, ते मला तुला द्यावंच लागणार. आशा म्हणते, हो बरं का नुपूर, आजच्या दिवशी नंदेला नाही म्हणता येत नाही, ती जे मागेल ते तुला द्यावंच लागणार. नुपूर म्हणते, जिया, जर असंच असेल ना तर मी तुझ्याकडे एक गोष्ट मागते. तू माझी वाट अडवण्यापेक्षा आहे ना, तू माझ्या मोठ्या ननंदबाईला घेऊन ये, त्या माझी वाट अडवतील. हे ऐकून जिया खूप खुश होते, पण मल्हार, आशा, दीप, गायत्री यांना मोठा धक्काच बसतो. गायत्री विचारते, तुझी मोठी ननंदबाई म्हणजे तायडी? अरे वा, मी तायडीला ना आत्ताच घेऊन येते, म्हणजे तायडीला पण गिफ्ट मिळेल ना, असा विचार करून गायत्री तेथून पळत पळत जाते. नुपूर विचार करते, आता मला तायडीची जिरवायची आहे आणि पुढच्या क्षणाला चक्क तायडी ही जियाच्या जागी दरवाजात उभी असते आणि म्हणते, नुपूर, फायनली तू माझ्या भावाच्या रूममध्ये आलीस, मला खूप आनंद झालाय. तर नुपूर सांगते, कसं आहे ना वंश, मला आहे ना तुम्ही खूप आवडता. तसंही तुम्हाला माझी वाट अडवायची सवय आहे ना, त्यामुळे मी विचार केला की तुम्हालाच हे काम जास्त चांगलं जमेल. या दोघींची जुगलबंदी सुरू असते. मल्हार त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत असतो. तायडी म्हणते, असं का? मग मी माशी वाट अडवते ना की परत त्या वाटेवरून पुढंच जाता येत नाही बरं का. तेवढ्यात गायत्री सांगते, अगं तायडे, नुपूरचीच इच्छा होती की तू तिची वाट अडवावी, माग माग, तुला काय पाहिजे ते माग. तर तायडी म्हणते, मी असं काही मागेल ना जे तुला देताच येणार नाही. तर नुपूर म्हणते, तुम्हाला जे हवंय ना ते नका मागू, जे तुम्हाला मनापासून हवंय वेगळं काहीतरी मागा. या दोघींचं काय चाललंय हे कुणालाच कळत नाही. दोघी एकमेकींना फक्त टोमण्यावर टोमणे देत असतात. जिया बोरून म्हणते, अरे यार, काय चाललंय तुमचं, नुसत्या गप्पा मारताय, टाइमपास करताय. चला बरं, ए तायडे, तुला काही मागायचं नसेल ना
तर नुपूर तू एखादा छानसा उखाणा घे आणि मग ये आतमध्ये. सगळ्यांना हे पटतं. नुपूर म्हणते ठीक आहे. नुपूर एक छान उखाणा घेते आणि तायडीला परत टोमणा मारते की मी मल्हार सरांच्या रूममध्ये आली आहे, त्यांच्या आयुष्यात आली आहे आणि मी जर त्यांना सोडून जाईल असा कोणाचा विचार असेल तर हा विचार पुन्हा कधीही करू नका, ते काही पूर्ण होणार नाही आहे. तायडी काहीच बोलत नाही. मल्हार म्हणतो चला आता रूममध्ये जायचं का? आणि मग मल्हार आणि नुपूर रूममध्ये पाऊल ठेवतात. सगळेजण आनंदाने टाळ्या वाजवतात. पण तेवढ्यात तायडी ही जबरदस्तीने नुपूरला मिठी मारते आणि नुपूरच्या कानात सांगते, नुपूर आज जरी तू या रूममध्ये राहायला आली असशील ना तरीसुद्धा एक लक्षात ठेव, मी तुझा आणि मल्हारचा संसार सुरू होऊ देणार नाहीये. नुपूर ही सुद्धा तायडीला चांगलंच उत्तर देते. तुम्ही आमचा संसार सुरू होईल की नाही याची काळजी करू नका, ते मी ठरवणार की आमचा संसार सुरू करायचा नाही करायचा, कधी करायचा. पण तुम्हाला जे हवंय ना ते मी कधीच होऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तायडी चिडते, मग हसते. जिया विचारते तुमची काय खुसूरपुसूर सुरू आहे? चला आता तुमची मिठी मारून झाली असेल तर आम्हाला सगळ्यांना बाहेर जाऊ द्या, आता या दोघांची मिठी मारायची वेळ आहे. असं म्हणून जिया, तायडी, आशा सगळे रूम बाहेर निघून जातात. नुपूर ही रूममध्ये येते. मल्हार खूप एक्सायटेड असतो, खुश असतो आणि रूमचा दरवाजा बंद करून घेतो. नुपूर त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच असते. मल्हार म्हणतो, नुपूर फायनली तू माझ्या रूममध्ये आलीस आणि आजपासून आपल्या सुखी संसाराला सुरुवात होणार. पण नुपूर ही मल्हारला काही बोलतच नाही आणि मल्हार वाट पाहत असतो की नुपूर काहीतरी बोलेल, काहीतरी रिॲक्शन देईल. पण नुपूर काही रिॲक्शनच देत नाही आणि वॉशरूममध्ये निघून जाते. मल्हारला कळतच नाही नुपूरने असं का केलं. पण नुपूर आता माझ्या रूममध्ये राहायला आली आहे, मग पुढच्या गोष्टीसुद्धा लवकरच घडतील असा विचार करून मल्हार खूप खुश होतो. थोड्या वेळाने मल्हार त्याच्या रूममध्ये असतो आणि त्याच्या बेडकडे पाहतो आणि विचार करतो, आज पहिल्यांदा मी संपूर्ण बेडवर नाही तर बेडच्या एका बाजूला झोपणार. कुठून झोपायचं ट्राय करून पाहतो असा विचार करून तो उजव्या बाजूला झोपून पाहतो आणि म्हणतो, नाही जर मी या बाजूला झोपलो ना तर नुपूरवर सकाळी सकाळी सूर्यकिरणं पडतील, तिची झोप मोड होईल. असं नको व्हायला, मी दुसऱ्या बाजूने जाऊन झोपतो असा विचार करून मल्हार हा दुसऱ्या बाजूने जाऊन झोपतो आणि म्हणतो, हीच योग्य बाजू आहे, मी इकडूनच झोपतो. तेवढ्यात नुपूर वॉशरूममधून परत येते. मल्हार तिला सांगतो, नुपूर मी या साईडने झोपणार आहे, तू त्या साईडने झोप. नुपूर विचारते, अंथरूण पांघरुणाचे कपडे कोठे असतात? मल्हार सांगतो, या कपाटात खाली. नुपूर हे कपाट उघडते आणि त्यातून एक सतरंजी बाहेर काढते आणि बेडच्या बाजूला सतरंजी खाली टाकते. तिला खाली झोपायचं असतं. मल्हार बरोबर ती काही एकत्र बेडवर झोपणार नाही, पण मल्हारला हे कळत नाही. मल्हार विचारतो, नुपूर तू खाली सतरंजी का टाकतीये? नुपूर काही बोलत नाही. मल्हार म्हणतो, अरे हो, सकाळी सकाळी एसीमुळे संपूर्ण रूम खूप गार झालेला असेल, मग थंड झालेल्या फ्लोअरवर तुला पाय ठेवायचे नसतील, म्हणून सतरंजी टाकतीये का? तू टेन्शन घेऊ नको नुपूर, उद्या आहे ना मी तुझ्यासाठी स्लीपर्स मागून ठेवेल, सकाळी उठलीस की तू स्लीपर्स घालत जा. मग नुपूर उशी ठेवू लागते. मल्हार म्हणतो, तुला उशी नाही घ्यायची का? हो खूप छान आहे, उशी घेतली ना की मेंदूला रक्तपुरवठा होत नाही, चांगली आयडिया आहे. नुपूर म्हणते, सर मला उशी लागते आणि माझ्यासाठीच मी हे अंथरूण टाकलंय, मी खाली झोपणारे सतरंजीवर. हे ऐकून मल्हारला धक्काच बसतो. मल्हार ही सतरंजी उचलतो आणि विचारतो, तू खाली झोपणार का? हा बेड का आपण डेकोरेशनला आणलाय, ते बेड झोपण्यासाठीच आहे ना? नुपूर म्हणते, सर मी तुमच्याबरोबर एका बेडवर झोपणार नाहीये. मल्हार विचारतो, का? नुपूर म्हणते, का म्हणजे? सर मी या रूममध्ये राहायला आली आहे, ती फक्त एक डील होती. तुम्हाला काय वाटतंय, आपण दोघे एका बेडवर झोपू, आपल्या संसाराला सुरुवात होईल? असं काही होणार नाहीये. आपण फक्त एक डील केली. तुम्ही ऑफिसला जायला तयार झाला आणि मी तुमच्या रूममध्ये येऊन राहायला तयार झाले. मी तुमच्याबरोबर एका बेडवर झोपणार नाहीये. मल्हारी चादर ओढतो आणि म्हणतो, काय यार नुपूर असं काय करतेस, झोप ना बेडवर, आपल्या दोघांना बेड पुरेल. तर मल्हारला नुपूर सांगते, पुरेल ना, पण तुम्हाला एकट्याला. मी खाली झोपते, तुम्ही वर झोपा. मल्हार म्हणतो, नाही 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 असं नाही, आपण दोघे वर झोपूया. पण नुपूर यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते. मल्हार म्हणतो, ठीक आहे, तू वर झोप, मी खाली झोपतो. माझ्यामुळे कुणी असं खाली झोपलेलं मला बिलकुल आवडणार नाही. नुपूर विचारते, मी खाली झोपतीये, रस्त्यावर नाही झोपते, त्यात एवढं काय, रूममध्ये तर आहे ना. मी खाली झोपणार, तुम्ही वर झोपायचं. आणि आता मला यावर कोणतंही डिस्कशन नको आहे. मल्हार म्हणतो, पण नुपूर चिडते आणि जोरात सतरंजी ओढते. त्यामुळे मल्हार हा नुपूरच्या अंगावरच जाऊन पडतो. दोघेही बेडवर असतात. नुपूर ही मल्हारच्या खूप जवळ असते. तिच्या चेहऱ्यावर सगळे केस आलेले असतात,
मल्हार तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला करतो. नुपूर ही खूप लाजते. मल्हार विचारतो, नुपूर काही लागलं तर नाही ना? नुपूर सांगते, नाही. नुपूर विचारते, तुम्हाला काही लागलं का? मल्हार सांगतो, जर माझी बायको अशीच माझ्या मिठीत येणार असेल ना तर मी रोज असा पडायला तयार आहे. नुपूर खूप चिडते आणि मल्हारला दूर लोटून उभी राहते आणि म्हणते, सर हे काय केलं तुम्ही? तर मल्हार म्हणतो, तूच मला तुझ्या मिठीत ओढलं आणि आता विचारते काय केलं? नुपूर चिडून म्हणते, सर काही पण बोलू नका, मी काय तुम्हाला मिठीत ओढलेलं नाहीये. ती चादर जोरात ओढली म्हणून तुम्ही आलात आणि आता मला गुपचूप झोपू द्या. असं म्हणून नुपूर पुन्हा एकदा चादर टाकते. या चादरवर झोपते आणि म्हणते, मल्हार सर आता काय इथे असेच उभे राहणार आहे का? मी काय तुम्हाला शिक्षा दिली आहे का? जा लाईट बंद करा. मल्हार म्हणतो, लाईट बंद करायची? नाही 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 नाही, असं नाही होत, मला लाईट बंद केल्यावर झोप येत नाही. नुपूर म्हणते, मग मला लाईट सुरू असल्यावर झोप येत नाही, लवकर लाईट बंद करा. मल्हार हा म्हणतो, ठीक आहे करतो. मल्हार हा नाईलाजाने लाईट बंद करतो. नुपूर ही तिच्या सतरंजीवर झोपून जाते. पण मल्हारला हे आवडलेलं नसतं, त्यामुळे तो तसाच अंधारात उभा राहतो. तो काही बेडवर झोपत नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी तायडी ऑफिसमध्ये पोहोचते. सीमा तिला गुड मॉर्निंग म्हणते आणि विचारते, मॅम आजपासून मल्हार सर ऑफिस जॉईन करणार आहे ना? तायडीला खूप राग येतो. तायडी म्हणते हो आणि तिच्या केबिनमध्ये जात असते. तर सीमा तिला थांबवते आणि विचारते, मॅम कुठे चाललाय तुम्ही? तायडी विचारते, कुठे चाललाय म्हणजे? माझ्या केबिनमध्ये चालली आहे. तर सीमा सांगते, पण मॅम आता ती तुमची केबिन नाही आहे, आता ती नुपूर मॅमची केबिन आहे, या कंपनीच्या नव्या मालकीन. हे ऐकून तायडीला जबर धक्का बसतो. तायडी विचारते, काय? तायडी मागे वळून पाहते, तिच्या केबिनमध्ये येते. तर चक्क नुपूर तिच्या केबिनमध्ये तिच्या खुर्चीवर मंडून बसलेली असते. तायडी तिला जाब विचारते, ए तुझी हिंमत कशी झाली माझ्या खुर्चीवर बसण्याची? तर नुपूर एकदम तोऱ्यात या खुर्चीवर बसलेली असते आणि म्हणते, हिंमत कशी झाली म्हणजे? आता मी या कंपनीची नवी मालकीण आहे, नुपूर मल्हार खानविलकर. तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते. नुपूर म्हणते, आता मल्हार सरांनी कंपनी परत जॉईन केली आहे, मग मी सुद्धा रिजॉईन केलं आणि आता मी या कंपनीची मालकीण बनून राहणार आहे. हे केबिन माझं, ही खुर्ची माझी आणि तुझा या कंपनीशी काही संबंध नाहीये सागरिका. नुपूर ही पहिल्यांदाच तायडीला अरे तुरे करत असते. सागरिका मॅम म्हणत नाही. सागरिकाचा विश्वासच बसत नाही. नुपूर म्हणते, आणि जर तुला या कंपनीत काम करायचं असेल ना तर बाहेर स्टाफ बरोबर बसून काम करावं लागेल. तुला काही केबिन वगैरे मिळणार नाहीये आणि येथे काम करायचं तर नीट काम करायचं, इमानदारीने रोज ऑफिसला यायचं. एक दिवस सुट्टी मारली की मी 3 दिवसांचा पगार कट करणार, एवढं लक्षात ठेव. तायडीला खूप राग येतो. तायडी टेबलवर जोरात हात मारते आणि म्हणते, ए नुपूर. तर नुपूर चिडून म्हणते, नुपूर मॅम. ए सागरिका, मला नुपूर मॅम म्हणायचं. सागरिकाच्या पायाखालची जमीनच सरकते. नुपूरचा हा रुद्रावतार, तिचा हा माज तिने पहिल्यांदाच पाहिलेला असतो. नुपूर म्हणते, आजपर्यंत तुझं खूप सहन केलं, आता यानंतर माझ्याशी बोलताना मला रिस्पेक्ट देऊन बोलायचं, अरे तुरे करायचं नाही. मला नुपूर मॅम म्हणायचं आणि नीट काम करायचं, नाहीतर येथून निघायचा. गेट आउट, गेट आउट. तायडीला जबर धक्का बसतो. तायडी नुपूरकडे रागारागाने पाहत असते आणि मग तायडीचा पूर्ण लुकच बदलतो. तायडीने साधी साडी नेसलेली असते आणि ती चक्क बॅलन्स शीट बनवत असते. सीमाला विचारते, सीमा ही बॅलन्स शीट बरोबर आहे ना? तर सीमा म्हणते, हो मॅम बरोबर आहे. तेवढ्यात नुपूर तेथे येते आणि विचारते, ए सागरिका काय काम करतेस ग? सागरिका तिला बॅलन्स शीट देते. मॅम हे बनवलं आहे. नुपूर ही बॅलन्स शीट चेक करते आणि म्हणते, याला बॅलन्स शीट म्हणतात. अगं फुकटचा पगार घेतेस का गं तू इथं? लाज नाही वाटत का तुला? बॅलन्स शीट अशी बनवतात का? आणि नुपूर चक्क ही बॅलन्स शीट फेकून देते. तायडीला खूप राग येतो. मग नुपूर तिला ठणकावून सांगते, या कंपनीत काम करायचं असेल ना तर नीट काम करायचं, नाहीतर धक्के मारून तुला हाकलून लावेल. तायडी ही बिचारी डोळ्यात पाणी आणून नुपूरकडे पाहत असते. म्हणजे हे असं जसं काय एकमेकांची आत्मा एकमेकात गेल्यासारखं झालं आहे. तायडीची आत्मा नुपूरमध्ये, नुपूरची आयडिया तायडीमध्ये आणि नुपूर तायडीसारखी वागत असते आणि तायडी नुपूरसारखी साळसूदपणाचा आव आणून डोळ्यात पाणी आणून तिच्याकडे पाहत असते. मग नुपूर ही सीमाला विचारते, आपलं काय? सीमा विचारते, काय? नुपूर म्हणते, सीमा तू आता हिची सागरिकाची असिस्टंट नाही आहे,
दिवसभर तिच्या मागे मागे करायला. चल निघ, कर तुझं तुझं काम. सीमा तेथून पळून जाते. नुपूर निघून जाते आणि बिचारी तायडी रडत बसते. आता जी तायडी बॅलन्स शीट तयार करत होती किंवा प्रेझेंटेशन देत असेल, तीच तायडी मग किचनमध्ये काम करत असते, कांदे बटाटे कापत असते. नुपूर तेथे येते आणि विचारते, हे काय? तायडी विचारते, म्हणजे? नुपूर चिडून म्हणते, तू हँड ग्लोव्ज का घातले? हे काय ऑपरेशन थिएटर आहे? हे सुमती इव्हेंटचं किचन आहे आणि येथे हँड ग्लोव्ज घालून कोणतंच काम करायचं नाही. डायरेक्ट हाताने काम करायचं. काढ लवकर, हँड ग्लोव्ज काढ. तायडी ही खाली मान घालून हँड ग्लोव्ज काढते. मग नुपूरची नजर तिच्या पायाकडे जाते, तर तिने किचनमध्ये चप्पल घातली आहे. नुपूर चिडून विचारते, हे काय? तू माझ्या किचनमध्ये चप्पल घातली? अगं, माझं किचन म्हणजे माझं देऊळ आहे आणि या देवळात तू चप्पल घालून आली. लवकर चप्पल बाहेर काढू नये, नाहीतर तुझे पाय बाहेर काढून ठेवेल. तायडी खूप घाबरते. नुपूरने तिची चांगली जिरवलेली असते. काही दिवसांपूर्वी आपण हे तायडी आणि नुपूरमध्ये पाहायचो की तायडी बोलायची, नुपूर ऐकून घ्यायची. पण आता उलटं होतं आहे, नुपूर बोलतेय, तायडी ऐकून घेते. आणि मग थोड्या वेळानंतर तायडी ही नुपूरबरोबर मल्हारच्या केबिनमध्ये असते. मल्हार खूप चिडलेला असतो. नुपूर ही तायडीला जाब विचारते, मल्हार सर एवढ्या दिवस ऑफिसमध्ये येत नव्हते म्हणून तू कंपनीमध्ये एवढा मोठा घोटाळा केला? तायडी म्हणते, नाही गं, मी घोटाळा नाही केला. नुपूर चिडून म्हणते, शटअप, गप्प बसायचं. तू आहे ना, किती मोठा घोटाळा केलाय हे मी मल्हार सरांना सांगितलंय आणि आता तुझे हे घोटाळे आम्ही सहन करून घेणार नाहीये सागरिका. मल्हार खूप चिडतो. तायडी म्हणते, नाही रे मल्हार, मी घोटाळा नाही केलाय. मल्हार चिडून म्हणतो, बस झालं तायडे, खोटं बोलू नकोस. नुपूरने तुझ्या विरुद्ध घोटाळ्याचे सगळे पुरावे माझ्यासमोर ठेवले आहेत आणि नुपूर, आता या तायडीला काय शिक्षा द्यायची तू ती दे, मी काहीच बोलणार नाही. नुपूर म्हणते, आता या सागरिकाला एकच शिक्षा. तायडी खूप घाबरते. नुपूर तिचा हात पकडते आणि म्हणते, चल निघ इथून, निघ. तायडी म्हणते, मल्हार प्लीज माझं ऐकून घे, मल्हार प्लीज माझं ऐकून घे. पण नुपूर तायडीला जोरात धक्का देते आणि तायडी दरवाजावर जाऊनच आपटते आणि त्याच वेळेस तायडीचं स्वप्न तुटतं. तायडी झोपेतून खडबडून जागी होते. तायडीच्या लक्षात येतं की हे सगळं तिचं स्वप्न होतं आणि असं काही घडलेलं नाही आहे. आणि तायडी खूप घाबरते. ती घामाघूम झालेली असते आणि विचार करते, किती भयानक स्वप्न पडलंय मला. नाही, मी हे स्वप्न खरं होऊ देऊ शकत नाही, असं होणं शक्यच नाही आहे. आणि तेवढ्यात तायडीचं प्रतिबिंब आरशात दिसतं आणि ते म्हणतं, सागरिका, हे स्वप्न नाही आहे, तर हे भविष्यकाळाची चाहूल आहे. पुढे भविष्यात हेच होणार आहे. तायडी खूप घाबरते. आपल्या प्रतिबिंबात जवळ येते आणि हे प्रतिबिंब तायडीला ठणकावून सांगतं, नुपूर या घरात आली तुझ्या इच्छेविरुद्ध, मल्हारच्या रूममध्ये गेली तुझ्या इच्छेविरुद्ध, मल्हार उद्यापासून ऑफिस जॉईन करणार तुझ्या इच्छेविरुद्ध. त्यामुळे तुझ्या इच्छेविरुद्ध असलेलं हे स्वप्नसुद्धा लवकरच पूर्ण होणार आणि तू स्वप्नात जे काही पाहिलंय ते सगळं खरं होणार. आता तू सुमती इव्हेंटची मालकीण नाही, तर मल्हार आणि नुपूरच्या भिकेवर जगणारी एक एम्प्लॉई बनून राहणार, एवढं लक्षात ठेव. तायडीला खूप राग येतो आणि ती रागारागाने हे प्रतिबिंब फोडणार. तितक्यात तिच्या लक्षात येतं की हे प्रतिबिंब गायब झालंय आणि इकडे मल्हार हा रूममध्ये तसाच अंधारात बसलेला असतो. मल्हार रूमच्या लाईट्स लावतो. नुपूर चिडून म्हणते, मल्हार सर, लाईट्स कशाला सुरू केल्या? मल्हार सांगतो, मी नाही केल्या, आपोआप सुरू झाल्या. नुपूर चिडून म्हणते, मल्हार सर, खोटं बोलू नका, तुम्ही मला त्रास देण्यासाठी करताय ना, तुम्ही लाईट सुरू केल्या. मल्हार सांगतो, अगं मी नाही, ते नाही का अचानक एखादा माणूस पेटून उठतो तशा लाईटसुद्धा पेटून उठल्या, आपोआप सुरू झाल्या. मल्हार हा जोक करतोय. नुपूर चिडून म्हणते, हा जोक होता का? खूप वाईट होता, बंद करा लाईट. मल्हार म्हणतो, ठीक आहे. मल्हार लाईट बंद करतो. काही सेकंद तसाच बसतो. पुन्हा एकदा लाईट सुरू करतो. नुपूर चिडणार हे त्याला माहीत असतं, त्यामुळे तो तसाच जमिनीवर झोपी जातो. नुपूर ही रागारागाने मल्हारजवळ येते आणि त्याला जाब विचारते, तुम्ही हे जाणून बुजून करताय ना? मल्हार म्हणतो, मी झोपलोय, गाढ झोपलोय, आणि तो घोरण्याची ॲक्टिंग करतो. नुपूर त्याला उठवते आणि म्हणते, मल्हार सर, तुम्ही मला खूप त्रास देताय बरं का? तर मल्हार सांगतो, नुपूर, मी तुला त्रास देत नाहीये, मला आहे ना असे लाईट बंद केल्यावर अंधारात झोप येत नाही. नुपूर हसू लागते आणि विचारते, म्हणजे तुम्हाला अंधाराची भीती वाटते? मल्हार म्हणतो, नाही, भीती वगैरे वाटत नाही, ते असंच थोडंसं मनातून भीती वाटते.
नुपूर म्हणते, सर तुम्ही अंधाराला खरंच घाबरता, आणि नुपूर खुदू खुदू हसू लागते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मल्हार हा तायडीसमोर पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स फाडून फेकणार, आणि मग तायडी ही नुपूरला म्हणेल, आता खेळात मजा येईल, खूप दिवसानंतर तोडीस तोड प्रतिस्पर्धी सापडलाय. तर नुपूर तायडीला म्हणेल, तुम्हाला जे हक्काने मिळणार आहे ते घ्या ना, कशाला हातात नेहमी वाडगा घेऊन भीक मागायला जात आहे. हे ऐकून तायडीला खूप राग येणार, कारण नुपूर चक्क तिला भिकारी म्हटली आहे. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.